कुर्ल्यातील बेस्ट अपघातापाठोपाठ एलिफंटाजवळ झालेल्या बोटीच्या दुर्घटनेनंतर सामान्यांचा जीव इतका स्वस्त झालाय का असा प्रश्न निर्माण झालाय। नेव्हीच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत काल 13 जणांचा मृत्यू झाला होता। आज या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले। त्या निमित्ताने समुद्रातील बोटींची वाढती वाहतूक आणि त्यांच्यासाठीचे मार्ग हा मुद्दा सुद्धा समोर आलाय। तर दुर्घटनेतून वाचलेल्यांनी नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलंय। बघूयात हा रिपोर्ट। सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलाय। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत। कुर्ल्यातील बस दुर्घटनेत 8 जणांचा बळी गेल्याला काही दिवस उलटत नाहीत तोच बोट दुर्घटनेनं मुंबई पुन्हा एकदा हादरली। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा या मार्गावर प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत बोट बुडाली आणि यामध्ये 13 जणांचा बळी गेला। बोटीवर असलेल्या 101 प्रवाशांना वाचवण्यात आलं, मात्र 7 पुरुष 4 महिला 2 बालकांना आपला जीव गमवावा लागला। नेव्ही बोटमधून सराव करणाऱ्या 3घांचाही यामध्ये मृत्यू झालाय। बोट दुर्घटनेमधल्या मृतांची नावं: महेंद्र सिंग शेखावत, वय वर्ष 31, नेव्ही नगर; प्रवीण शर्मा, वय वर्ष 34, आंध्र प्रदेश; मंगेश केळशीकर, वय वर्ष 33, बदलापूर, बोटीवरील इंजिनियर; मोहम्मद रेहान कुरेशी, वय वर्ष 35, बिहार; शफीना पठाण, वय वर्ष 34, गोवा; माही पावरा, वय वर्ष 3, धुळे; राकेश नानाजी अहिरे, वय वर्ष 34, नाशिक; हर्षदा राकेश अहिरे, वय वर्ष 31, नाशिक; निधीश राकेश अहिरे, वय वर्ष 8, नाशिक; रमारती देवी गुप्ता, वय वर्ष 50, नालासोपारा; प्रज्ञा कांबळे, वय वर्ष 39, नेरूळ; टी दीपक, वय वर्ष 40, नौदल; दीपक वाघचौरे, वय वर्ष 50, गोवंडी। मृतांमध्ये नाशिकच्या पिंपळगावातील अहिरे कुटुंबाचा समावेश आहे। 2 दिवसांपूर्वी राकेश अहिरे पत्नी आणि आपल्या मुलासह मुंबईमध्ये आले होते। समुद्र सफारीच्या आनंदासाठी निघालेल्या अहिरे कुटुंबाला यामध्ये आपले प्राण गमवावे लागलेत आणि या घटनेनंतर पिंपळगाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अहिरे कुटुंबाप्रमाणे बदलापूरच्या केळशीकर कुटुंबियांचं दुःखही असह्य आहे। नेव्हीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या मंगेश केळशीकर यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। 3 महिन्याची गरोदर असलेली पत्नी, 4 वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आई यांचा एकुलता एक आधार हरपलाय। खूप छान होता, मनमिळावू होता, प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हायचा। खूप मनमिळावू पोरगा होता आणि वय त्याचं अजिबातच नाही, 30 ते 33च्या आसपास असेल। त्याच्यानंतर त्याची एक पत्नी, एक छोटं बाळ आहे त्याचं 5 वर्षाचं आणि आता ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे। अशी अत्यंत दुःखद घटना झालेली आहे आज या ठिकाणी। तर तुम्ही प्रशासनाकडून किंवा तुमच्या चॅनलकडून जितकी तुम्हाला मदत करता येईल तितकी प्लीज करा। म्हणजे सगळ्यांचा हात जोडून तुम्हाला विनंती आहे। त्या मुलीच्या मागे कोणी नाही, तिला सासरे नाही आहेत, तिला वडील नाही आहेत, त्या घरी कोणी नाही, ती खूप एकटी पडलेली आहे मुलगी। कधी हाक मारली ना, मंगेश भाऊ हे आम्हाला ही मदत हवी आहे किंवा हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, तर ते कधीही आम्हाला त्यांनी नाही ही गोष्ट कधीच बोलले नाही। ते खूप चांगले होते। त्यांची वाईफ पण खूप चांगली आहे आणि तो छोटा मुलगा त्याच्याकडे तर आम्हाला बघवत सुद्धा नाही आहे। आणि प्लीज जी काही मदत होईल ना सगळ्यांकडून, आमचं सगळ्यांचं तुम्हाला आव्हान आहे, प्लीज त्यांना काही मदत करा तुम्ही। बुडालेल्या नीलकमल बोटीत विविध शहरातून पर्यटक आलेले होते। अपघातानंतर बचावलेल्या प्रवाशांना JNPT हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय। गोव्याचे मोहम्मद पठाण यांच्यासह त्यांची पत्नी, 2 मुलं मेवणी या बोटीमध्ये होते। या दुर्घटनेत मोहम्मद पठाण यांनी त्यांची पत्नी शफीना पठाण यांना गमावलाय, तर 7 वर्षांचा जोहान पठाण अजूनही बेपत्ता आहे। तर अवघ्या 10 महिन्यांच्या अजान पठाण या चिमुकल्याला वडील मोहम्मद पठाण यांनी पाण्यात बुडण्यापासून वाचवलं। निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा बचावलेला मोहम्मद पठाण यांच्या कुटुंबियांनी आरोप केला। बोटीमध्ये असलेल्या लोकांपेक्षा लाईफ जॅकेट कमी होते, फक्त 40 लाईफ जॅकेट असल्याचं त्यांनी सांगितलं। मैं भी डूब रहा था तो मेरे सामने कोई बंदा फॉरेनर था, तो उसको स्विमिंग आती तो मैं उसको दे दिया, तो उसने बचा दिया, उसको बचा दिया। तो मैं ऐसे वो थोड़ा बैरल था तो मैं अपने इसमें ऐसे बोल के थोड़ा रुक गया मैं आधा घंटा। बाद में बोट आई तो बाद में मैंने उसको बाद में डोरी पकड़ के खड़ गया। बोट बुडाल्यानंतर 40 मिनिटांनी मदत मिळाल्याचं या घटनेतून बचावलेल्या वैशाली अडकणे यांनी सांगितलंय। दुर्घटनेच्या आठवणींनीही त्यांच्या अंगावर काटा उभा राहतोय।
माझा भाऊ होता आमच्यासोबत, आमची फॅमिली होती सोबत. माझा मोठा भाऊ होता, तर त्याला डोक्याला म्हणजे वाटलं की खाली हे आहे जॅकेट्स. त्याने मग सगळ्यांना जेवढे जॅकेट्सचे पॅकेट होते तेवढे काढलेत आणि सगळ्यांमध्ये फेकले घाला म्हणून. तर ते सगळे ज्यांनी घातले ते लोक व्यवस्थित होते. मग थोड्या वेळाने ती बोट अशी आडवी बुडत गेली. या दुर्घटनेचा व्हिडिओ ज्या गौतम गुप्ता यांनी रेकॉर्ड केला त्यांचाही अनुभव भयंकर आहे. एक बोर्ड आई जिसमें 8 9 4 5 6 7 लोग को घुमाने वाली बोर्ड होती है ना, वो वाली बोर्ड आई थी. तो बोर्ड अपना उधर मस्ती कर रहा था, घुमा रहा था, फिरा रहा था. तो हम लोग सब देख के उसका ही रील बना रहे थे, वीडियो बना रहे थे. तो उसने अचानक उधर से घुमा फिरा के लाके फिर हमारे बोर्ड के अंदर टक्कर मार दिया. तो बोर्ड के अंदर टक्कर मारा तो उसके जो पैसेंजर लोग जिसके बैठे हुए थे उसपे की एक बॉडी हमारे ऊपर आके हमारे इधर गिर गया, हमारे बोर्ड पे. दुर्घटनेनंतर त्या परिसरामध्ये असलेल्या बोटमधील कर्मचाऱ्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. या पायलट बोटमधील अरिफ बामणे यांनी देवदूत बनून अनेकांना जीवनदान दिलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही या दुर्घटनेचे पडसाद उमटलेत. समुद्रातील बोटींच्या वाहतुकीच्या नियमांचा मुद्दा उपस्थित झाला. सुरक्षित पर्यटनासाठी अधिक उपाययोजना करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. शेकापच्या जयंत पाटील यांनीही नियमावलीची आवश्यकता व्यक्त केली आहे. समुद्रात वाटेल त्या ठिकाणी हे लोक फेरी बोट चालवतात, वाटेल तेवढे प्रवासी भरतात. तिथले जे मच्छीमार आहेत, मग करंजापासून उरणपासून मुंबईपर्यंत त्यांची सगळी जाळी, लाख रुपयाची जाळी ही सगळी फाटली जातात. तर यांच्यावर जरा चौकशी करताना हे किती प्रवासी नेऊ शकतात याची चौकशी झाली पाहिजे. काल अपघाताची झाली आणि नौदलवाले सुद्धा आता काय सांगतात, इंजन आहे म्हणून आम्ही अशी बोट फिरवली तशी फिरवली, पण यांचं नेहमीच आहे. नौदल क्राफ्टच्या इंजिनची चाचणी करत असताना चालकाचं क्राफ्टवरील नियंत्रण सुटल्यानं या क्राफ्टनं नीलकमल बोटीला धडक दिल्याचं नौदलाचं म्हणणं आहे. नीलकमल नौका चालक आणि इतर जबाबदार असणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर नीलकमल बोट दुर्घटनेतील 2 प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. 7 वर्षीय जोहान पठाण आणि 43 वर्षीय हंसराज भाटी यांचा शोध सध्या सुरू आहे. या अपघातानंतर गेटवेच्या परिसरात भीतीचं वातावरण होतं. गुरुवारी सकाळी मात्र फेरी बोट पुन्हा सुरू झाली आहे. बोट दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा फेरी बोट सुरू झाली असली तर या दुर्घटनेतून सरकार काय धडा घेणार हा प्रश्न आहे. 13 जणांचे बळी गेल्यानंतर आता समुद्रातील वाहतुकीसाठी नियमावली तयार होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.